नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. दिव्यांग बांधवांना आता त्यांचे स्वयंरोजगार करण्यासाठी मोफत 15,000 रुपयाचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. या संदर्भात जी.आर. देखील निघाला आहे. या जी.आरच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. हे अर्थसहाय्य घेण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्रे लागणार आहेत व अटी व शर्ती काय असणार आहेत, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता साधनसामुग्री टूलकिट घेण्याकरता अर्थसहाय्य देण्यासाठी जी.आर. बघा दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी हा काढण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये पाहू शकता की आपण स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री घेण्याकरिता 15,000 रुपये इतकी अर्थसहाय्य देण्यात येईल. या योजनेचा उद्देश प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःच्या व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे व तसेच स्थानिक पातळीवर लघुउद्योग सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे. तर या सदर योजनेसाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. तर ही योजना दिव्यांग तत्त्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील व तसेच अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व तसेच सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 रुपये इतकी असेल. तर शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था व अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल व तसेच प्रशिक्षण दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. तर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठीच लागणाऱ्या साधनसामुग्री टूलकिटसाठी असेल. तर यासाठी लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आपल्याला द्यावी लागणार आहेत. त्यामध्ये बघा विविध नमुन्यातील अर्ज व आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र UDID, दिव्यांग प्रमाणपत्र व तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र हे आपल्याला द्यावे लागणार आहे. त्यानंतर साधनसामुग्री टूलकिट आवश्यक साहित्य ची यादी आपल्याला द्यावी लागणार आहे. त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील हे आपल्याला इथे द्यावे लागणार आहे. अशा प्रकारे या दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराकरता 15,000 रुपयाचे अर्थसहाय्य आता मिळणार आहे.